आता एक साधी गोष्ट तुम्ही विचार करा की तुम्ही एकदम छान खूप हेल्दी खाताय, पण तुमचं मन काय करतंय? तर ओव्हर थिंकिंग, सतत काही ना काही विचार येत आहेत, अँझायटी आहे, तुम्ही फोनवर वेगवेगळे रील्स बघतायत किंवा कोणाशी तरी भांडण करताय. हे करत असताना जसं तुमचं होतं की लक्ष कुठं द्यायचं, आपण जे करतोय त्याच्याकडे का जेवणाकडे, तसंच तुमच्या शरीराचं पण होतं कन्फ्युजन. आणि ह्या तुमच्या शरीराच्या कन्फ्युजनचाच तुमच्या पचनावर हा परिणाम दिसून येतो. त्यामुळे तुमचं हेल्दी आहार सुद्धा हा एखाद्या विषासारखा हा वागू शकतो, कारण तुमचं मन शांत नाहीये त्यामुळे. म्हणजे आपण रोज कोणत्या चुका करतो की टीव्ही किंवा मोबाईल बघताना जेवण, काम काहीतरी करत असताना जेवण, खूप घाईघाईमध्ये जेवण किंवा काहीतरी डोक्यात खूप विचार आहेत त्यामध्ये जेवण, राग आहे, टेन्शन्स आहे, अशा सगळ्या तुमच्या भावनांमध्ये तुम्ही जेवण करताय. म्हणजे या सगळ्यामुळे तुमचं डायजेशन हे 50% बिघडू शकतं. म्हणजेच स्ट्रेस असताना प्रॉब्लेम हा तुमच्या आहारामध्ये नसतो, तर तो तुमच्या मानसिकतेमध्ये असतो.